नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत. चला तर मंडळी, आज आपण काय बनवलेलं आहे बघू. तर मंडळी, आज मी बनवलेली आहे मस्तपैकी अशी पिवळी पिवळी छान अशी दिसणारी, चवीला खमंग लागणारी कुरकुरीत अशी शेव बनवलेली आहे. तर हे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला ती तोडून पण दाखवते, किती कुरकुरीत अशी झालेली आहे, मस्त अशी. तर चला तर मंडळी, आता आपण शेवेची पूर्ण रेसिपी बघून घेऊ. सुरुवातीला मी काय केलं आहे, 1 किलो बेसन घेतलेलं आहे. हे बेसन जे आहे ते मी पाकिटातलंच घेतलेलं आहे, दळून वगैरे आणलेलं नाही. तर हे बेसन चाळून घ्यायचं मस्तपैकी. चाळून घेतले की त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काय असतील तर ते निघून जातात. काही कचरा थोडाफार असेल तर तो पण निघून जातो. तर हे 1 किलोचं प्रमाण आहे. 1 किलोमध्ये भरपूर सारी अशी शेव आपल्याला या ठिकाणी तयार होते. ह्याच्यामध्ये मी थोडासा मैदा पण टाकलेला आहे, छान होते त्याच्यामुळे शेव. हे बघा, हे अशा प्रकारे मी सगळं पीठ चाळून घेतलं. भांडं जरा जे आहे आपण ज्याच्यात बनवणार आहोत ते जरा मोठंच घ्यायचं, जेणेकरून खाली पीठ वगैरे जरी म्हणजे जास्त सांडत नाही. कारण कसं आहे, थोडं तर काय होईना पीठ सांडतंच खाली. मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये. मीठ चवीप्रमाणे टाकायचं. 1 किलो आहे तर 2 चमचे मीठ टाकलेले मी. तरी पण थोडं कमी पडलं होतं, मग मी अजून टाकून घेतलं. हळद टाकायची, थोडी हिंग टाकलेली आहे. शेवीचे खूप प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये ही एकदम साधी शेव आहे. मसाला आपण हे लसूण शेव जी म्हणतो ती पण करू शकतो. तेल टाकायचं, तेल थोडं जास्तच टाकायचं. भरपूर जण कडक केलेलं तेल टाकतात, पण मी कडक नाही केलेलं, मी साधंच तेल टाकलेलं आहे. कडक पण करून तुम्ही टाकू शकता. शेव अजून छान कुरकुरीत होती, खूप म्हणजे खूप प्रमाणात कुरकुरीत होती. पाणी टाकून मस्तपैकी असा थोडं पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि मस्त असा ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा. हे बघा, हे अशा प्रकारे छान असा मस्त ह्याचा गोळा तयार होतो. जास्त मेहनतीची गरज पण नाही लागत. सुरुवातीला असा घट्टच गोळा मळायचा, त्याच्यानंतर त्याला पाणी टाकून त्याला पातळ करायचं. सुरुवातीला जर पातळ मळालं तर आतमध्ये लम्स राहायची शक्यता असते. त्यामुळे त्याला बघा असं मस्तपैकी पाणी टाकून त्याला छान असं एकदम एकजीव करून मऊसूद असं त्याला आपण मळून घेणार आहोत. हे बघा, किती छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला थोडं एक 5-10 मिनटं ठेवायचं व्यवस्थित. झाकून ठेवायचं, नाहीतर ना कडक होतं हे पीठ. त्याच्यामुळे झाकून ठेवायचं आणि थोडासा त्याच्यावर पाण्याचा हात असा ओला एकदम पीठ असं सुकं ठेवायचं नाही, पाणी मारून ठेवायचं त्याच्यावर, जेणेकरून ते मऊ राहतं. हे बघा, सोऱ्या घेतल्या आहे मी, त्याच्यामध्ये 4-5 प्लेटी होत्या. तर ही प्लेट घेतली आहे मी. एकदम बारीक नाही करणार मी शेव, त्याच्यामुळे एकदम बारीक नाही घेतलं. तेल मस्त कडकडीत गरम करायला ठेवायचं. चांगलं गरम झालं तर अशी छान छान शेव पाडून घ्यायची. झटपट रेसिपी होती, काहीच अवघड नाही आहे याच्यामध्ये. पटकन असं शेव पाडून घ्यायची. थोडं घट्ट झालं तर पीठ, म्हणून शेव पडत नव्हती. मग नंतर मी थोडंसं आणखीन त्याच्यात पाणी टाकून शेव थोडी पातळ, हे पीठ थोडं पातळ करून घेतलं आणि त्याच्यानंतर एकदम फास्ट व्हायला लागली. हे बघा, झालं. खूपच सोपी रेसिपी आहे आणि आपल्याला नेहमी घरामध्ये अवेलेबल राहते. कोणी पण खाऊ शकतं, कधी पण काही खायला नसलं की. मस्त असते असे काही फराळाचे पदार्थ घरामध्ये असले खायला तर चांगलं वाटतं.
हे बघा, आता 2-3 मी तळून घेतलेले आहे, मस्त झाले. आणि इकडं माझं हे पीठ आहे. हा माझा किचनचा प्लॅटफॉर्म आहे, जिथं मी माझ्या रेसिपीज बनवते. आणखीन एक तुम्हाला तळून दाखवते शेव. असं घ्यायचं आहे, उन्हातलं घ्यायचं उलतानं जे असतं ते, आणि झाऱ्या घ्यायचा, जेणेकरून दोन्ही ह्याच्याने आपल्याला हेल्प होऊन जाते. आणि आणखीन एक तुम्हाला तळून दाखवते. कसं होतं, सुरुवातीला आपण आपला हात बसलेला नसतो, त्याच्यामुळं थोड्या थोड्या चुका होतात. पण नंतर तुम्ही त्याच्यामध्ये जसं एक्सपर्ट झाल्यासारखं मस्तपैकी अशी कामं करायला लागतात. तीच गत ही. हे बघा, आता किती छान असे झालेले आहे. कसं आहे, थोड्या वेळ ठेवायचं. शिजली म्हणजे कसं कळणार आपल्याला, त्याच्या बुडबुड्या कमी झाल्या तेलातल्या तर समजायचं शिजलंय ते, म्हणजे कच्चं नाही आहे. हे बघा, अशी मी सगळी शेव आता बनवून घेतलेली आहे. तुम्ही असं नुसतं गोल गोल टाकायचं, ते आपोआप मस्तपैकी तयार होतं. तर ही आपली शेव छान छान तयार आहे. तर मंडळी, तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. ही आपली शेव तयार झालेली आहे. आपल्या चॅनलवर खूप खूप अशा रेसिपीज येणार आहेत, तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या असं छान छान रेसिपीजसाठी.